next page number 18. When there is a existence in air pressure at the two different places, म्हणजे दोन वेगवेगळ्या प्लेसेस ठिकाणी एअर प्रेशर कसं असतं. द एअर स्टार्ट्स फ्लोइंग फ्रॉम द प्लेस ऑफ हायर प्रेशर टू द लोअर प्रेशर. म्हणजे एअर प्रेशर जास्त जिथं असं जास्त व्हॉट इज मीन बाय विंड म्हणजे काय की ते विंड आहे वारं जे आहे ते कशावर डिपेंड्स असतात की एअर मधल्या प्रेशरवरती डिपेंड असतं. मग हे जे एअर प्रेशर असतं ते हायर प्रेशर टू द एअर प्लेस ऑफ हायर प्रेशर टू द एअर प्रेशर लोअर प्रेशर अँड एक्झिस्टन्स ऑफ डिफरन्स इन प्रेशर आर टू डिफरंट प्लेसेस. द एअर स्टार्ट्स फ्लोइंग फ्रॉम द हायर प्रेशर टू द लोअर प्रेशर. म्हणजे ही जी एअर असते ती एअर फ्लो कुठून होते तर ज्या ठिकाणी प्रेशर जास्त असतं त्या ठिकाणसनं कमी प्रेशर जिथं असतं त्या साईडला किंवा त्या बाजूला ते एअर ती फ्लो होत असते. अँड दॅट फ्लोइंग ऑफ एअर फ्रॉम द हायर प्रेशर टू द लोअर प्रेशर इज कॉल्ड अ विंड ऑर इज कॉल्ड अ ब्रीज. यालाच आपण काय म्हणतो की वारे. म्हणजे वारं वाहतं त्यावेळी काय होतं की ती जी हवा असते एअर असते ती जास्त प्रेशरकडून कमी प्रेशरकडं फ्लो होत असते. म्हणजे वारा लागला आपण असं म्हणतो वारा सुटलेला आहे. That is called a breeze or that is called a wind blowing air blow from the higher pressure to the lower air pressure. And these winds are effect of the difference in air pressure. आणि या सगळ्याचा एअर प्रेशरचा इफेक्ट म्हणजेच काय की वाहणारे वारे हायर प्रेशर टू लोअर प्रेशर. You will learn more about this in the lesson is called in wind in geography. geography मध्ये तुम्हाला हे स्टडी करायचंच आहे की वारं कसं फ्लो होतं किंवा वारा कसा वाहतो कोणत्या दिशेतून कसा वाहतो इन विच डायरेक्शन विंड ब्लो किंवा विंड फ्लो फ्रॉम द एअर हायर एअर प्रेशर टू द लोअर एअर प्रेशर. नाउ सी इन द नेक्स्ट एक्सपेरिमेंट व्हॉट इज द इफेक्ट ऑफ एअर ऑन द वॉटर वेपर्स. टेक आइस क्यूब्स इन अ ग्लास अँड अप टू 3/4. एका ग्लासमध्ये काचेच्या ग्लासमध्ये काय करायचं 3/4 आइस क्यूब्स घ्यायचे. म्हणजे बर्फाचे तुकडे एका काचेच्या ग्लासमध्ये घ्यायचे. नाउ ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स हाऊ डिड द वॉटर ड्रॉपलेट्स अपीअर्स ऑन द आउटसाइड द ग्लास. आणि थोड्या वेळानं काय होते जेव्हा तुम्ही हे आइस क्यूब्स एका ग्लासमध्ये घेता तर थोड्या वेळानं काय होते की त्या ग्लासच्या बाहेरच्या बाजूला तुम्हाला वॉटर ड्रॉपलेट्स कलेक्ट झालेले दिसतात. म्हणजे पाण्याचे जे थेंब आहेत वॉटर ड्रॉपलेट्स ते आपल्याला त्या ग्लासच्या बाहेरून दिसतात बघा. किंवा फ्रीजमध्ये आपण जर थंड करायला किंवा बर्फ करायला एखादा ग्लास पाणी घालून ठेवतो आणि थोड्या वेळाने त्याचा बर्फ झाला की बाहेर काढून आपण नॉर्मल टेम्परेचरला जर टेबलवर ठेवला तर आपल्याला त्या ग्लासच्या भोवती पाणी आलेलं दिसतं. ड्रॉपलेट्स थोडे थोडे जमा झालेले दिसतात. व्हॉट इट हॅपन्स त्या असं का होतं. Now observe what happens how did the water droplets appears outside the glass. म्हणजे हे वॉटर ड्रॉपलेट्स ह्या ग्लासच्या भोवती आले कशामुळे आले ते. ड्यू टू आइस क्यूब्स इन द ग्लास द एअर सराउंडिंग ग्लास इट बिकम्स कूल. या आइस क्यूब मुळे काय होते की ह्या ग्लासच्या भोवतीची जी एअर आहे दॅट एअर इट बिकम्स कूल. आणि ही जी एअर आहे ग्लासच्या भोवतीची ती काय होते थंड होते बिकॉज ऑफ दॅट ice cubes and the water vapors in the air cools down and it condenses. And water vapors in the air cools down and it becomes condenses and get transferred into water. आणि ह्याच्यामुळे काय होते ह्या water vapors due to air and it condensation and water droplets collected outside the glass. आणि त्या water vapors ला जेव्हा एअर लागते हवा लागते त्यावेळी त्याचं कन्वर्जन कशात होतं वॉटरमध्ये होतं पाण्यामध्ये होतं. इन वॉटर सायकलमध्ये बघितलेलंच आहे वॉटर वेपर्स कंडेन्स विथ द कूल्ड एअर अँड इट विच इज गोज अपसाइड इन द क्लाउड्स अँड इन फॉर्म ऑफ रेन्स. तसंच हे एअरमधल्या ज्या वॉटर वेपर्स असतात ते ह्या कुलिंगमुळं आईसच्या कुलिंगमुळं काय होतंय की त्याचं conversion water मध्ये होतं. That's why the water droplets are collected from the outside the glass and that process is known as the condensation. Transfer into water and water collected on the outside surface of glass. And the level of humidity is different from the different places. मग ही जी humidity level आहे म्हणजे आपण म्हणतो बघा की आज गरम खूप व्हायला लागले. गरमी ह्युमिड म्हणजे काय की दमट हवा असते
की ना थंडी पण वाजत नाही आणि खूप गरम पण होत नाही. म्हणजे काय की ह्युमिडिटी, गरम होणे, दमट हवा. सिमिलरली द ह्युमिडिटी लेवल ऑल्सो चेंजेस फ्रॉम टाइम टू टाइम ड्युरिंग द पिरियड ऑफ डे. म्हणजे दिवसभरात आपल्याला कसं होतंय, सकाळी कशी असते एअर कूल असते, दुपारी कशी होते ॲट द टाइम ऑफ आफ्टरनून आपल्याला थोडं गरम व्हायला लागतं. म्हणजे काय की ह्युमिडिटी लेवल वाढलेली आहे, म्हणजे काय टेम्परेचर वाढलेलं आहे. आणि पुन्हा संध्याकाळी काय होते ॲट द टाइम ऑफ इव्हिनिंग ऑर ॲट द टाइम ऑफ नाईट टेम्परेचर बिकम्स कूल अँड ह्युमिडिटी लेवल बिकम्स लेस. म्हणजे ह्युमिडिटी कमी जाणवते. म्हणजे हे जर वेगवेगळ्या टायमिंगला ह्युमिडिटी लेवल इट बिकम्स डिफरंट टू इन डे टाइम. The level of humidity here determined by the capacity of hold water vapors. मग ह्युमिडिटी लेवल ही कशावर डिपेंड असते, तर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ वॉटर. म्हणजे वॉटर किती आपण होल्ड करू शकतो त्याच्यावरती ही ह्युमिडिटी लेवल डिपेंड असते. ड्युरिंग द नाईट ऑर ॲट द डॉन वेन द टेम्परेचर बिकम्स लो. रात्रीच्या वेळी किंवा पहाटेच्या वेळी टेम्परेचर कसं असतं, लो असतं. म्हणजेच काय एअर कूल असते. अँड द कॅपॅसिटी ऑफ होल्डिंग वेपर्स इज लेस. आणि त्यामुळं होल्डिंग कॅपॅसिटी काय होते, कमी होते. ॲट सच अ टाइम द एक्सेस वॉटर वेपर्स आर ट्रान्सफर इनटू वॉटर ड्रॉपलेट्स. आणि त्यामुळं जे वॉटर एक्सेस वॉटर आहे त्याचं कन्वर्जन किंवा दॅट इज ट्रान्सफर इनटू वॉटर ड्रॉपलेट्स अँड दॅट ड्रॉपलेट्स इज नोन ॲज अ ड्यू. ड्यू म्हणजे काय, दवबिंदू. जे पहाटेच्या वेळी आपल्याला त्यावेळी टेम्परेचर कमी असतं, त्यावेळी आपल्याला हे दवबिंदू पानांवर वगैरे पडलेले दिसतात बघा पहाटेच्या वेळी. एंड इन द आफ्टरनून वेन द टेम्परेचर ऑफ एअर इज हाय. आणि ज्यावेळी दुपारच्या वेळी काय असतं, टेम्परेचर हाय असतं. म्हणजेच काय, द कॅपॅसिटी ऑफ होल्डिंग वॉटर इन द मॉइश्चर इज इन्क्रीजेस. टेम्परेचर हाय झाले की काय होते, वॉटर कॅपॅसिटी इन्क्रीजेस in the and moisture is increases, humidity level is increases, and compared to the full capacity of holding water proportional to moisture in the air is less and fill the air becomes dry. The holding capacity of water in the moisture is less, that's why the air becomes dry. आणि त्यामुळे आपल्याला हवा कशी वाटते, कोरडी आहे असं वाटतं. कारण त्यावेळी काय होतंय, टेम्परेचर हाय असल्यामुळं त्याची ह्युमिडिटी लेवल एअरची कशी असते, हाय असते. अँड द टेम्परेचर इज हाय, द ह्युमिडिटी इज हाय अँड वी फील दॅट द एअर बिकम्स ड्राय. आणि त्यावेळी हवा आपल्याला कशी, कोरडी वाटते. द प्रपोर्शन ऑफ वॉटर वेपर्स इन द एअर इज हाय ड्युरिंग द मान्सून. मान्सूनमध्ये वॉटर वेपर्सची प्रपोर्शन कसं असतं, हाय असतं ॲज कम्पेअर्ड टू द summer season. And in the coastal areas as a result we feel the dampness. आणि आपल्याला समुद्रकिनारी मग कसं वाटतं की खूप गरम व्हायला लागले, म्हणजे डॅम्पनेस जाणवतो, ह्युमिडिटी जाणवते. इन द समर वेट क्लोथ्स ड्राय क्विकली बट इन द रेन दे डू नॉट ड्राय. म्हणजे समर सीझनमध्ये जे कपडे आपण सुकत घालतो ते पटकन ड्राय होतात. का होतात, कारण त्यावेळी काय असतं, समर सीझनमध्ये उन्हाळ्यामध्ये काय असतं, टेम्परेचर हाय असतं. त्यामुळं वॉटर वेपर्स काय होतं, ह्युमिडिटीमुळं दॅट क्लोथ शुड बी ड्राय. बट इन द सीझन ऑफ रेनी सीझन ह्युमिडिटी लेवल इज डिक्रीजेस, टेम्परेचर इज लो, दॅट्स वाय द क्लोथ्स डू नॉट ड्राय क्विकली. दिस इज द रिझन. अँड हाऊ in this experiment what is the water vapor effect or what is the air effect on that cooling area of glass. The water droplets collected outside the glass because of water vapors when it condense water vapors in air which in condense process, and with the help of that water vapors condense with the air and water droplets are collected outside the glass. This is the property of air or water droplets collected outside the glass. Thank you.